तस्यादेषु विघ्नेश्वरः तेने तेजो आयुधायतानिमयो यत्र त्रिशयो नामासेन सदानिरस्तः सत्यं परं सत्यं परं सत्यं परं कापाडिवा वाडी नगमे मगे अवसे तुटे सांडोनी मागे माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्रदय सारा आहे. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 75व्या ओवीचा विचार करतो आहोत. विषय आहे दैवी संपत्ती. का पाडिवा वाढीन मगे अवसे तुके सांडून मागे माझी अतिसूक्ष्म अंगी चंद्रदय सारा. दृष्टांताने सांगता आहेत. चंद्रदशा शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या दिवशी कलेची वाढ घेत नाही. त्याच्या कलेमध्ये प्रतिपदेला वाढ होत नाही आणि अमावस्येच्या दिवशी सर्व कलेचा ऱ्हास होतो. अर्थात प्रतिपदेला कलेची वाढ होत नाही, अमावस्येला कलेचा लय होतो. अर्थात कृष्ण प्रतिपदेपासून म्हणजे वद्य प्रतिपदेपासून म्हणजे पौर्णिमेपासून जो कलेचा ऱ्हास होत जातो, कला कमी कमी होत जातो. आणि अमावस्येपासून म्हणजे प्रतिपदेपासून द्वितीयेला कला वाढत जाते. अर्थात अमावस्या आणि शुद्ध प्रतिपदा या 2 दिवसाच्या संधीमध्ये चंद्रदशा अमावस्येलाही सूक्ष्म असतं म्हणून दिसत नाही आणि प्रतिपदेलाही सूक्ष्म असतं म्हणून दिसत नाही. त्यामुळे अमावस्येला तो कलेत नाही आणि प्रतिपदेलाही कलेत नाही म्हणून तो अतिसूक्ष्म असतो, तो दिसत नाही. किंवा दुसरं उदाहरण, नातई वारशीये सांडिली ग्रीष्मे नाही मांडिली माझी निजरूपे निवडली गंगा देश. नातरी वारशीये सांडिली वर्षा ऋतून जिला सोडलेला आहे. त्यामुळे वर्षा ऋतूने सोडलं म्हणजे पावसाळा बंद झाला की तिला गंगेला पूर येत नाही. ग्रीष्म ऋतूचे जिने मांडिली ग्रीष्मे नाही मांडिली आणि ग्रीष्म म्हणजे उन्हाळ्यामध्ये तिची मांडामांड केलेली नाही. त्यामुळे तिचा जो प्रवाह आहे
तो कुंठित होतो, खंडित होतो. वर्षा ऋतूमध्ये, वर्षा ऋतू सुरू होण्याच्या अगोदर उन्हाळ्यामध्ये गंगेचा, नदीचा प्रवाह खंडित होतो आणि वाहत असेल, कुठेतरी कुठे लहान असेल, कुठं मोठी असेल, अशा पद्धतीनं ती वाहत राहते. कुठं उथळ असेल, असे अनेक रूपं तिथे पाहायला मिळतात. पण वर्षा ऋतू आणि ग्रीष्म ऋतू या दोन ऋतूमधले जो मधला काळ आहे, त्या मधल्या काळामध्ये जशी ती स्वाभाविक रूपाने स्पष्ट झालेली दिसते. म्हणजे तिला पुरही नाही, धो धो वाहतही नाही. त्याप्रमाणे या दोन दृष्टांताप्रमाणे एक चंद्राचं उदाहरण दिलं आणि एक गंगेचं उदाहरण दिलं. या दोन उदाहरणाप्रमाणे तैसी संकल्प विकल्पाची ओढी, सांडोणी रजतमाची कावडी, भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे. तैसी संकल्प विकल्पाची ओढी. त्या चंद्राप्रमाणे अमावस्येला आणि प्रतिपदेला कला नाही, कला रहित आहे, सूक्ष्म आहे. वर्षा ऋतू आणि ग्रीष्मकाळ यांच्या मधल्या संधीमध्ये गंगा कुंठित होते, प्रवाहित नसते. त्याप्रमाणे संकल्प विकल्पाची ओढी, प्रापंचिक भोगाची इच्छा आणि प्रपंच सत्यत्वाविषयी भ्रम, या दोघांची जी ओढ आहे ती टाकून रजोगुण तमोगुण रूपी कावडीचे जे ओझे आहे ते टाकून काय म्हटलं त्याने की भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे. स्ववर्ण आश्रम विहित जे कर्म आहे, स्ववर्ण आश्रम विहित जे कर्म आहे, त्या कर्माची म्हणा, त्या धर्माची म्हणा, स्वधर्माची जी आवड आहे, ती आवड भोगत असताना बुद्धीचं शुद्ध स्वरूप शिल्लक राहते. अशी जी एक शुद्ध बुद्धी, तिला नाव आहे सत्वशुद्धी. रजतम रहित जी आहे, जी रजामध्ये नाही, तमामध्ये नाही आहे, अशी जी सत्वात असणारी बुद्धी जी आहे तिला सत्वशुद्धी असं म्हणतात. तात्पर्य का सांगितलं आहे तर स्वधर्माची आवड असणं एक सत्वशुद्धीचं लक्षण आहे. स्वधर्म कसा जरी असेल तरी तो श्रेष्ठ आहे. दुसऱ्याचा धर्म कसाही असला तरी तो वाईट आहे. भगवान गीतेत सांग, स्वधर्म निधनम श्रेय परधर्मो भयावह. स्वधर्म हा किती कसा असेल तर तो श्रेष्ठ आहे आणि दुसऱ्याचा धर्म हा भयंकर आहे, भयकारक आहे, दुःखमूलक आहे. इंद्रिय वर्गे दाखविलिया विरुद्धा अथवा भलेया, विस्मया काही केलिया नुठी चित्ती. सर्व ज्ञानेंद्रियांनी निषिद्ध अथवा विहित विषय समोर दाखवले तरी सुद्धा, कारण पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. या पाच ज्ञानेंद्रियांनी जरी विषय आपल्या समोर दाखवले
तरी काही जरी केलं तरी चित्तामध्ये त्या विषयाबद्दल आस्था निर्माण होत नाही, लोलुपत्व उत्पन्न होत नाही. त्याला म्हणतात श्रेष्ठ बुद्धी, त्याला म्हणतात विरक्तता. हे सत्वशुद्धीचं दुसरं लक्षण आहे. दैवी संपत्ती सांगताय. एक दृष्टांत दिलं. गावा गेलिया वल्लभू, पतिव्रतेचा विरह क्षोभू, भलते सणी हानी लाभू न मणी देवी. आणखी दृष्टांत दिला की आपला प्रिय पती गावाला गेल्यानंतर पतिव्रतेला विरहाचं दुःख होतं. त्या दुःखाने ती जशी ग्रहव्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारे लाभ झाला काय आणि नुकसान झाली काय, त्याच्याबद्दल लाभाबद्दल आनंद मानत नाही, नुकसान झाले तर दुःख मानत नाही. भलते सणी हाने लाभू न मणी देवी, सुखदुःख ती मानत नाही. तेवी त्याप्रमाणे तेवी स्वस्वरूप सत्स्वरूप रुसनेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. त्याप्रमाणे जसं त्या पतिव्रतेला लाभहानीचं सुखदुःख नाही आहे पतीच्या विरहामध्ये, त्याप्रमाणे अबाधित सत्य स्वरूप, अबाधित सत्य स्वरूपाचा कधीही नाश होत नाही. सत्य एक परमात्माच आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. सत्य तू विठ्ठला, कागा हा दामिला जगदाकार. सांभाळी सांभाळी आपली हे माया, आमाशी का भयाभीत केले. महाराज म्हणताय सत्य तू विठ्ठला. सत्य एक परमात्मा आहे, परमात्मा सोडून सगळं मिथ्या आहे. पण या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की याप्रमाणे अबाधित असणारं सत्य स्वरूप, सत्य स्वरूप परमात्मा, त्या परमात्मा स्वरूपाचा कधीही बाध होत नाही. बाकी सगळं बाधित आहे. ते भासमान असणारा संसार, मिथ्या असणारा संसार, रज्जू सर्पाकार भासियले जगदंब. चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा तो मात्र अत्यंत श्रेष्ठ आहे, सत्य आहे, त्याचा कधी बाध होत नाही. आणि त्याच्याशी बुद्धी अनन्य असणं तिला म्हटलंय सत्वबुद्धी, सत्वसंशुद्धी असं म्हटलेलं आहे. अशा परमात्म्याशी जी अनन्य झालेली आहे तिचं नाव आहे सत्वसंशुद्धी. त्या स्थितीला केशी हंता, केशी दैत्याचा केशी हंता भगवंताला का म्हटलं तर केशी नावाच्या दैत्याचा नाश करणारा म्हणून त्याला केशी हंता असं म्हटलेलं आहे. असा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते परमात्म्याशी अनन्य असणारी बुद्धी
त्या बुद्धीला सत्वसंशुद्धी असं म्हणतात. तात्पर्य सगुण परमात्म्याबद्दल अनन्य प्रेम असणं. निर्गुण तर आपल्याला काही कळत नाही, सगुणाबद्दल जे अनन्य प्रेम आहे तिला सत्वशुद्धी अशुद्ध लक्षण त्या बुद्धीचं दिलं आहे. आता आत्मलाभाविखी ज्ञान योगा माझी एकी. जे अपुलिया ठाकी हावे भरे. आता आत्मलाभाविखी आत्मसाक्षात्काराकरता किंवा आत्मज्ञान होण्याकरता किंवा आत्मस्वरूप कळण्याकरता दोन गोष्टीची आवश्यकता आहे. नाही, 3 कृपा लागतात त्याच्याकरता. एक आहे शास्त्रकृपा, एक आहे गुरुकृपा आणि एक आहे आत्मकृपा. या 3 कृपा असतील तर निश्चित आत्मलाभ झाल्याशिवाय राहत. म्हणजे आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. आणि या 3च्या द्वारा आत्मस्वरूप करून घेणं तर ज्ञानयोगा माझी एकी, त्याला ज्ञानयोग असं म्हटलेलं आहे. जे अपुलिया ठाई हावे भरे. अष्टांगाच्या अभ्यासाने चित्ताचा निरोध करता येतो. कारण योगाचं तत्वच ते आहे. योगश्चित्तवृत्ती निरोधका. चित्तवृत्तीचा निरोध करणं त्याचं नाव योग आहे. मग हा जसा योग आहे तसा ज्ञानयोग आहे, तसा भक्तियोग आहे. ज्ञानयोग, ज्ञान आणि योग असे 2 आहेत. योग तसा एकच आहे, पण ज्ञानयोग भक्तियोग हे 2 आहेत. भक्ती आणि योग, ज्ञान आणि योग या 2 साधनापैकी आपल्याला जे शक्य आहे ते कोणत्याही एका साधनाच्या ठिकाणी उत्कटता निर्माण होणं, उत्कटता, त्या स्थितीला ज्ञानयोग असं म्हटलेलं आहे. उत्कटता. तशी प्रपंचामध्ये उत्कटता निर्माण होते मनुष्याला. तसा तर प्रपंच मिथ्याच आहे, ही आपल्याला कल्पना आहे त्याची. तरी पण त्याची जी उत्कटता आहे ती नष्ट होते. तितकी उत्कटता आत्मलाभाबद्दल. एवढी उत्कटता असेल तर आत्मज्ञान होणं हे फारसं कठीण नाही. तेवढी तळमळ, तेवढी उत्कटता, तेवढे प्रयत्न, सगळ्याकरता प्रयत्न करतात मनुष्य की ज्याचा काही सुद्धा काडीचाही उपयोग होत नाही. त्याला रात्रीचा दिवस करतात, हाडाची काड रक्ताचं पाणी करतात आणि प्रयत्न करून करून मिळवतात. शेवटी मुठी बांधून येतात आणि हात पसरून जातात. पण ज्याच्या करता उत्कटता पाहिजे, ज्याच्या करता प्रयत्न तळमळ पाहिजे, त्याच्या करता मात्र नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ते सगळ्या चित्तवृत्ती त्याग करणे ऐशा रीती निष्कामी पूर्णाहुती हुताशी जैशी. तेच सगळ्या चित्तवृत्ती त्याग करणे ऐशा रीती.
या साधनाच्या ठिकाणी हे जे साधन आहे लक्षात ठेवा, या साधनाच्या ठिकाणी सर्व चित्तवृत्ती जी आहे त्या चित्तवृत्तीचा त्याग करणं हा फार महत्वाचा. त्यागाशिवाय कोणतेही लाभ होत नाही, समाधान नाही, सुख नाही, शांती नाही. त्यागात शांती रणंतरम. त्यागामध्ये सुख आहे, त्यागामध्ये शांती आहे. मी तुम्हाला सांगितली गोष्ट, त्यागात कसं सुख शांती आहे. दोन प्रवासी चालले होते, मित्र. पावसाळ्याचे दिवस होते, खूप मोठा पाऊस आला होता. पलीकडे जाणं गरजेचं आहे आणि नदीत दुथड्या भरून जाईल. त्यात एक आस्वली वाहत चालली होती. मनुष्य लोभी आहे लक्षात. त्याच्या लोभाला काही प्रमाण नाही. किती लोभ हा समाज, याला काही मर्यादा आहे? त्या लोभाला मर्यादाच नाही. मनुष्य संपतो, आयुष्य संपतं, पण लोभ संपत नाही. ती अस्वली वाहत चालली. त्याला वाटतं जाऊ दे, महापूर येतो, आपलं काय, आपले नुकसान आहे, काही कुणाला चाललं असेल वाहत जाऊ दे. पण त्याला वाटलं घोंगडीच वाहत चालली, म्हणून त्यांनी टाकली. हा म्हणतोय मित्र, जाऊ दे, जाऊ नको, जाऊ दे. मी का सांगते, त्यागात शांती नंतर. अरे जाऊ दे, काय करायचे आपल्याला, आपली आहे का? नाही मला मी पकडतोच. टाकली उडी पुरामध्ये. आणि त्या तिला आधारच कोणातरी पाहिजे होता, त्या आस्वलीला. हा जवळ गेल्या बरोबर याला मिठी मारली. मग हा खाली, ती वर, ती खाली, हा वर वाहत चालली. आता ह्याला काय म्हटलं होतं, घोंगडी चालली. मग हा इकडून ओरडू लागला, अबे कमली को छोड़ दो. काय सोड म्हणजे वाचतील, तू जगशील, सोड. अबे कमली को छोड़ दो. तो तिकडून ओरडत होता, मैं कमली को छोड़ता हूं, कमली मुझे कहां छोड़ती है. तसा प्रकार त्याग केला तर सुख आहे. आम्हाला का दुःख होतं संसारामध्ये? आमची वृत्ती लोभी आहे, मोह आहे, ममत्व आहे, तादात्म्य आहे, म्हणून दुःख भोगावं. जर त्याग केला तर त्यागात शांती अनंतरम. त्यागामध्ये सुख आहे, त्यागामध्ये शांती आहे. आपण त्याग करत नाही म्हणून दुःख भोगावं. काहीच नाही तर कशाच तादात्म्य घेतात. म्हणून या ठिकाणी उदाहरण दिले. सगळी चित्तवृत्ती त्याग करणे ऐशी आहे. सर्व जी चित्तवृत्ती आहे या प्रपंचामध्ये, विषयामध्ये, तिचा त्याग करणं अति महत्वाचं आहे. नाहीतरी केव्हा तरी काय त्याग करावा लागणार आहे ना. मग आत्तापासून चित्ताला सवय लावा ना. एकदम त्याग होणार नाही. तुम्ही आत्तापासून जर अभ्यास केला त्याचा तर नक्की सुटेल. पण नंतर बघू, नंतर बघू, नंतर बघू, नंतर जमणार हो नाहीये. त्याग आत्तापासून आपलं नाहीच आहे, कशाचं तादात्म्य घेत. म्हणून त्याग कळून त्याग करा. नकळत त्याग होत नाही, कळल्यावर त्याग. म्हणून त्याग करणे ऐशी या रीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी. निष्काम भावनेनं कोणतंही कार्य करा. मग यज्ञाहुती असेल,
कोणत्याही कार्यामध्ये सकामता बाळगू नका. भगवत अर्पण बुद्धीनं कार्य करा. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख भोगण्याची पाळी येणार नाही. निष्काम कर्म तर होणारच आहे, पण सकाम नको आहे. होयचं तर होऊ द्या, होते पण त्याच्याबद्दल तादात्म्य नको आहे, ममत्व नको आहे, लोभ नको आहे, मोह नको आहे. दुःख तेव्हा नष्ट होईल निर्माण मोहाजित संगदोष अध्यात्म नित्याविनिवृत्त कामा. त्यावेळी होईल ते. तुम्ही जर त्याचा त्याग केला नाही तर सुख प्राप्त होणार नाही. का सकोलिणी आपली आणखी एक प्रपंचातलं महत्वाचं उदाहरण. का सकोलिणी आपली आत्मजा सत्कुळीच दिधली. ही असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. का सुकुलिनी आपली आत्मजा सत्कुळीच दिधली. चांगल्या कुळातल्या मनुष्याने आपली मुलगी जशी चांगल्या कुळातच दिलेली असावी. सुकुलिनी आपली आत्मजा सत्कुळीच दिधली. कुलवंताने जशी आपली मुलगी चांगल्या कुळामध्ये दिलेली असावी. पण ही उपमा राहू दे म्हटले. हे असो दुसरं सांगतो. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी देश. लक्ष्मी कुठेही स्थिर होत नाही. जिथं भगवान आहे तिथं लक्ष्मी स्थिर होत. आपण लक्ष्मी पूजा करतो किती दिवस? एक दिवस. का नेहमीच करतो? नेहमी नाही. लक्ष्मी जरी तुम्ही पूजा केली हरकत नाही. आमची पद्धत आहे ती. पिछेशी आई आणि आगे धकाई, काही हरकत नाही. पण तिच्या नवऱ्यासह पूजा करा म्हणजे थांबेल. तिची जर पूजा केली तर कोणता नवरा असावा की तिला बायकोला सोडून द्या काय करतो मी तिची पूजा असं म्हणते ना. कोण नाही आहे. लक्ष्मी स्थिरावली कुठे? मुकुंदी देश. ज्याप्रमाणे पूर्ण उपमा या ठिकाणी समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन झाल्यानंतर समुद्रातून 14 रत्न निघाले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक असं जे आहे मंत्र. 14 रत्न निघाले. त्या 14 रत्नापैकी एक लक्ष्मी निघाली. पण त्या ठिकाणी सगळे राक्षसही होते, देव ऋषी सगळे होते. मग तिला पाहिल्यानंतर लक्ष्मी कशी होती? मिया क्यों रोती तो बोले सोडते वैसी अशी होती का? नाही, सुंदर लक्ष्मी. ऋषी मुनी सगळे तिला लुब्ध झाले आणि सर्वांनी इच्छा केली. दैत्य असतील, देव असतील, अनेक ऋषीमुनी असतील की येणं आपल्याला वरावं असं प्रत्येकाला वाटलं. त्याच्याकरता त्यांनी प्रयत्नही केले. देव ऋषी मानव दानव सगळ्यांनी प्रयत्न केले. पण लक्ष्मी ही अत्यंत विवेकवान, विवेक संपन्न. तिनं जेव्हा ती माळ घेऊन चालली फुलाची तेव्हा जे असे लाईनीने उभे होते लोक. हे सगळे ती जवळ आली की त्या सगळ्यांनी असे मान करावे पुढे. ती काही माळ घालत. प्रत्येक जणांनी जवळ आली की मान पुढं करायची. मान पुढं करायची काय करायचं?
पण तिने प्रत्येकाकडे पाहायचं आणि त्यांची गुणदोषाचा विचार करायचा. प्रत्येकाचे गुणदोष, म्हणजे ब्रह्मदेव असेल, भगवान शंकर असतील, कोणी असेल, प्रत्येकाच्या गुणदोषाचा विचार तिने करायचा आणि पुढे चालायचं. उगीच घेतली माळून घातली गळ्यात की पुढे काय परिणाम होतो तो वेगळा. त्याचा विचार न करणं बरं. आणि मग प्रत्येकाला वाटलं आपल्याला भरावं, पण तिनं मात्र सर्वांच्या गुणदोषाचा विचार केला. कोण कसा आहे त्याला माहित होतं. मोगम काम नव्हते. लक्ष्मीला सर्वांची माहिती होती. मग त्यात कोणी तपस्वी होते, त्यात कोणी क्रोधी होते, कोणी विजय मिळवलेला नव्हता क्रोधावर, कोणी ज्ञानी होते पण त्यांच्यामध्ये विषयासक्ती दोष होते, कोणी मोठ्या अधिकाराचे संपन्न होते पण कामुक होते, कोणी सत्ताधारी होते पण त्यांच्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं नियंत्रण नव्हतं. असं प्रत्येकाचं निरीक्षण करीत अशी उभी होती लाईनीने. आणि ते सगळे मेरे गले में डालो, मेरे गले में डालो, तेवढी घालती मेरे गा. प्रत्येक निरीक्षण करत 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 सगळे हिच्याकडे तोंड करून उभे होते आणि भगवान विरुद्ध दिशेला उभे होते. ते लक्ष्मीकडे पाहत का, त्यांना माहिती आपल्याला गेलं की हे आपल्याला सोडून कुठे जाणार हो नाहीये, म्हणून ते विरुद्ध दिशेला तोंड करून उभे होते. मग या सगळ्यांना पाहिलं, सगळ्यांच्याकडून दोषाचा विचार करत 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 भगवंताजवळ गेले. आता काही काही धार्मिक होते त्याच्यामध्ये, आणि काही ठिकाणी धार्मिकताही होती पण भूतदया नव्हती. कोणी त्यागी होते पण मोक्ष साधक नव्हते, कोणी पराक्रमी होते पण त्यांचा पराक्रम फक्त चुलीपुढेच, कोणी चिराई होते पण त्यांच्या जीवनात शील आणि मांगल्य नव्हते. सर्वांचा विचार केला तिनं. आणि सर्व गुण संपन्न असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा विष्णू भगवान, बस तिने विचार केला फक्त आश्रय करणारा हाच योग्य आहे. आणि म्हणून लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी देश. आणि मग भगवंताला जाऊन तिनं माळ केली आहे. म्हणजे सगळ्यांचा विचार केला आणि भगवंताच्या चरणाजवळ लक्ष्मी स्थिर झाली. तैसे निर्विकल्पपणे, त्याप्रमाणे हे दृष्टांत दिलेलं आहे, त्याप्रमाणे आपली वृत्ती कशी असावी याचा विचार करायचा आपल्याला. तो भाग आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिल्या सेवेचा भाग आपण उद्या बघू. पुंडरीक वरदा हरविठ्ठल श्री ज्ञानदेव